क्वेश्चन नंबर कंटिन्यू करूया आपण. काल क्वेश्चन नंबर 10 झालाय ना, आज क्वेश्चन नंबर 11 करा. समृद्धी आज रात्रीपर्यंत उद्याच्या टेस्टचा टाइम समजेल. टूलिन प्लस Cl2 in presence of dark Fe. अशी रिएक्शन दिली. याची अशी जर रिएक्शन डायरेक्ट बोर्ड एक्झाम्सला आली तर तुम्ही त्याचा प्रोडक्ट काय बनवा? टूलिन मध्ये क्लोरिनेशन केलं. टूलिन प्लस क्लोरीन, क्लोरिनेशन ऑफ टूलिन. नाही साक्षी, रॉंग. प्रोडक्ट काय बनवाल सांगा? वैष्णवी करेक्ट आहे. या रिएक्शनला काय म्हणायचं मग? आणि काय सिद्धार्थ पुढे? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. ऑर्थोवरचा एक हायड्रोजन आणि नेक्स्ट प्रोडक्ट मध्ये पॅरावरचा हायड्रोजन रिप्लेस करायचंय Cl ने. बेन्झीन रिंग वरती जो CH3 ग्रुप लागलाय त्याला टच पण नाही करायचं, ऍज इट इज ठेवायचं. एकदा तुम्ही ऑर्थोचा हायड्रोजन काढा, तिथे Cl पुट करा. नेक्स्ट प्रोडक्ट मध्ये परत बेन्झीन वरती CH3 ला टच पण नाही करायचं. पॅरा पोझिशन इथे Cl. बाहेर बाय प्रोडक्ट काय असणार आहे अजून त्याचा? मग HCl. बाय प्रोडक्ट काय असेल? HCl. पण दोन्ही प्रोडक्ट बनले त्यामुळे मी बाय प्रोडक्ट लिहित नाही. हा आहे तुमचा ऑर्थोक्लोरोटुलिन. ऑर्थोक्लोरोटुलिन आणि हा आहे पॅरा क्लोरोटुलिन. समजलं? अरे क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन हे सगळे काय देत असतात? ऑर्थो पॅरा प्रोडक्ट देत असतात. आणि मेजर कोण आहे विचारलं तर आपण सांगतो पॅरा इज द मेजर प्रोडक्ट. आठवल्या रिएक्शन? साक्षी? या रिएक्शनला कसली रिएक्शन म्हणणार? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. हु इज द इलेक्ट्रोफाइल? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. कोण सबस्टिट्यूट झालं? H+ सबस्टिट्यूट झाला. कशानी सबस्टिट्यूट झाला? Cl+ ने सबस्टिट्यूट झाला. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके. आता याच्या कंडिशन्स थोड्याशा एक्सप्लेन करते. तुम्ही डार्क कंडिशन का ठेवली आहे? टू अवॉइड फ्री रॅडिकल. लाईटच्या प्रेझेन्स मध्ये फ्री रॅडिकल बनत असतो साक्षी, आठवतंय? येस. डार्क कंडिशन यासाठी ठेवली आहे टू अवॉइड फ्री रॅडिकल मेकॅनिझम. आणि आयन कशासाठी यूज केलाय आपण? तर जो तुम्ही Cl2 घेतलाय त्याच्यामध्ये जर Fe घेतला तर Fe कडे वॅकंट ऑर्बिटल असणार आहे. तुमची लोन पेअर जी आहे क्लोरीन वरची ती या साइडला जाईल आणि काय बनेल? Cl+ आणि दुसरा मॉलिक्यूल बनेल FeCl. हा इलेक्ट्रोफाइल जनरेट करण्यासाठी तिथे Fe टाकलाय. क्लिअर झाल्या दोन्ही कन्सेप्ट? आता इथून पुढे लक्षात येईल एव्हरीवन? FeCl3, AlCl3 काही टाकू शकताय, एनी लेविस ऍसिड. ठीक आहे. याच क्वेश्चनला त्यांनी थिअरी मध्ये क्वेश्चन नंबर 11 लाच कसं लिहितात बघा. राईट अ शॉर्ट नोट ऑन
chlorination of toluene. Write a short note on chlorination of toluene. सेम, फक्त तुम्ही मग थोडंसं त्याला थेरॉटिकली लिहायचं. When toluene is treated with chlorine in presence of iron in dark condition, it gave mixture of ortho and para chlorotoluenes. So तुम्ही ते ओन वर्ड्स मध्ये लिहिताय. आणि क्वेश्चन नंबर 11, write a short note on electrophilic substitution reaction. Write a short note on electrophilic substitution reaction in toluene. कोणामध्ये? In toluene. क्वेश्चन्स लिहून घ्या. आन्सर समजलं? कोणीही येऊ दे, आन्सर हेच लिहायचंय तुम्हाला. तिन्ही पैकी काहीही क्वेश्चन येऊ दे, हेच लिहायचंय. नाही मयूर, कोणताही मेटल नाही, कोणताही लेविस ऍसिड असा मेटल की ज्यांच्याकडे वॅकंट ऑर्बिटल आहे. Fe, अल्युमिनियम ट्रायक्लोराइड AlCl3, FeCl3, कॉपर नाही, कॉपरचं डी कम्प्लीट असतं. 3D10 4s1 बघितलं ना काल. लिहून घ्या, नोट डाऊन करा आत्ताच सगळेजण. थोडीशी थिअरी लिहून देते इथे, तुम्ही नंतर स्क्रीनशॉट करा. टुलिन रिॲक्ट विथ कोणताही क्लोरिनेशन असेल तर क्लोरीन, ब्रोमिनेशन असेल तर ब्रोमिन. टुलिन रिॲक्ट विथ क्लोरीन इन प्रेझन्स ऑफ Lewis acid Fe in dark condition to give mixture of ortho and para chlorotoluene. नेक्स्ट लाईनला म्हणायचं की पूर्ण रिॲक्शन लिहायची. नेक्स्ट लाईनला फुल रिॲक्शन लिहायची. रिॲक्शनच्या खाली तुम्ही रिझन देताय, सेम डार्क कंडिशन का टाकलीये, Feचं काय रोल प्ले करतोय. सो कम्प्लीट तो पॅच लिहायचा. रिॲक्शन, डार्क कंडिशनचा रोल, Feचा रोल. त्याच्यानंतर खाली लिहिताय दिस रिॲक्शन इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. This reaction is electrophilic substitution reaction. Okay? आन्सर कसं लिहायचं समजलं? कोणी क्वेश्चन येऊ दे. डायरेक्ट रिॲक्शन आली तर इतकं लिहायची गरज नाही थिअरी. जर राईट अ शॉर्ट नोट आलं तर ही शॉर्ट नोट कॉपी डाऊन करायची. हो सिद्धार्थ, जाऊ दे पुढच्या क्वेश्चनला. डन. चलो, क्वेश्चन नंबर 12. कंपाऊंड बदललाय, पण दिसताना तुम्हाला नजर चुकीने तो टुलिन वाटू शकतो, पण तो टुलिन आहे का? नाही. सेम मी त्याच्यामध्ये Cl2 न टाकता काय पुट करणार आहे आता, HCl. Cl2 न पुट करता मी काय पुट करेन त्याच्यामध्ये, HCl, आणि तुम्हाला रिॲक्शन करायला सांगेन.
रिॲक्शन वाटताना सेम वाटते, पण फरक आहे, समजून घ्या. कोणती रिॲक्शन आहे, काय सांगाल? नाही, मला फक्त नाव जरी सांगितलं रिॲक्शनचं तरी चालेल. जसं की मगाशी होती इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, तशी ही काय आहे? सिद्धार्थ, ही बेन्झीन आहे का ऑर्थो पॅरा प्रोडक्ट बनवायला? देन ही एक अल्कीन आहे. फक्त ती ऐकली, अल्कीन सायक्लिक झालीये. अल्कीन मध्ये HX टाकल्यानंतर काय होतं? Negative part of the reagent goes to that carbon which has Markovnikov use. Very nice, Yash. Less number of hydrogen. 1 2 3 4 इथे 0 हायड्रोजन आहेत, इथे 1 हायड्रोजन आहे. सो Cl कुठे जाईल? इथे. लेस नंबर ऑफ हायड्रोजन कडे. सो रिंग ऍज इट इज, डबल बॉन्ड तुटेल. इथे कोण गेलाय? Cl. आणि इथे कोण गेलाय? हायड्रोजन. नाही लिहिले तरी चालतील. सो याचं नाव आहे 2 क्लोरो 2 मिथाइल सायक्लोहेक्झेन. फरक समजला दोन्ही रिॲक्शन मध्ये? मगाशी बेन्झीन होती, त्याच्यामध्ये Cl2 टाकलेला ऑर्थो पॅरा प्रोडक्ट इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता अल्कीन आहे, त्याच्यामध्ये HCl टाकलाय, मार्कोनिकॉफ झालं. Markovnikov झालं, and this is called as what type of reaction? डबल बॉन्ड तुटणं, H आणि Cl तिथं ऍड होणं इज ऍडिशन रिॲक्शन. दिस रिॲक्शन इज कॉल्ड ऍज ऍडिशन रिॲक्शन. काल तुम्ही केलंय हे सगळं, पण तेव्हा तुमची अल्कीन कशी येत होती? स्ट्रेट चेन मध्ये. मग पटपट पटपट प्रॉडक्ट बनवले तुम्ही. अल्कीन स्ट्रेट मध्ये येऊ दे, नाही सायक्लिक येऊ दे, प्रॉडक्ट चेंज करायचे नाहीत. क्लिअर आहे? चलो नेक्स्ट क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13. कंपाऊंडचं नाव सांगा. क्वेश्चन नंबर 13. कंपाऊंडचं नेम काय? 1 क्लोरो सायक्लोहेक्झेन. करेक्ट. 1 क्लोरो सायक्लोहेक्झेन. त्याच्यामध्ये काय टाकलं? अल्कोहोलिक KOH. प्रोडक्ट काय बनणार? प्रोडक्ट वरती थिंक करा. व्हेरी नाईस वैष्णवी. प्रोडक्ट थिंक करत असताना हे थिंक करायचं की रिएजंट कोण आहे? अल्कोहोलिक KOH. अल्कोहोलिक KOH चं काम काय असतं? हा वर्ड काहीतरी सांगतोय, अल्कोहोलिक KOH. नाही 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 वेदांत, बघ हीच चुकी करतोय आपण. खूप साऱ्या रिॲक्शन शिकून सुद्धा त्याला यूज कसं करायचं हे समजलं पाहिजे. अल्कोहोलिक KOH चं काम असतं एलिमिनेशन. यश रॉंग. एलिमिनेशन आहे. एलिमिनेशन ऑफ व्हॉट? एलिमिनेशन ऑफ HCl.
अल्कोहोलिक KOH त्याच्यातून तुमचा H आणि Cl बाहेर काढतो. Cl तर दिसला कुठून जाणार आहे, H कुठून जाणार, शेजारच्या कार्बनवरून. इकडून जाईल नाहीतर इकडून जाईल. इथे हायड्रोजन आहेत, रिमूव्ह करा ते हायड्रोजन. दोन्हीपैकी कुठलीही एक पोझिशन, कारण दोन्ही सिमेट्रिकल आहेत. सो इथून Cl गेला, इथून H गेला समजा, त्यांच्यामध्ये आली डबल बॉन्ड अँड दिस इज सायक्लोहेक्झीन. Cyclohexene. This reaction is called as elimination reaction. This reaction is called as elimination reaction. बघा, क्लोरीन ज्या कार्बनला लागलाय त्याला अल्फा म्हटलं, त्याच्या शेजारच्या कार्बनवरून हायड्रोजन काढला, हेन्स इट इज कॉल्ड ॲज अल्फा बीटा एलिमिनेशन. समजलं? क्लिअर आहे सगळ्यांना? मी स्क्रीनवर सगळे ते क्वेश्चन लिहितीये की जे दिसताना तुम्हाला फॅमिलियर वाटणार आहेत, सिमिलर दिसणार आहेत, पण ओळखायचं कसं ते हळूहळू शिकवतीये. क्वेश्चन नंबर 14. सेम रिएक्टंट, रिएजंट बघा काय लिहितीये, ऍक्वियस NaOH किंवा ऍक्वियस KOH. आता काय होईल? डिफरन्स फक्त इथेच आहे, ऍक्वियस आणि वरती होता अल्कोहोलिक. अल्कोहोलिक टाकलं की अल्फा बीटा एलिमिनेशन होतं, ऍक्वियस टाकलं की काय होत असतं, ऍक्वियस टाकलं की काय होत असतं मयूर, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. मग त्याला इलेक्ट्रोफिलिक नाही रे म्हणायचं, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आणि तो फिनॉल नाहीये, सायक्लोहेक्झेनॉल आहे. OH मायनस हा एक न्यूक्लिओफाईल आहे, Cl मायनस हा एक न्यूक्लिओफाईल आहे. ते एकमेकांना सबस्टिट्यूट करतील आणि काय बनवतील, सायक्लोहेक्झेनच्या रिंग वरती Cl मायनस नाही OH मायनस, आणि बाहेर कोण पडेल, NaCl सॉल्ट, सायक्लोहेक्झॅनॉल. सायक्लोहेक्झॅनॉल मायनस म्हणजे न्यूक्लिओफाईल, दिस इज न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. समजलं? तुम्हाला जेव्हा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन करायची आहे, तिथे लेविस ऍसिड किंवा कोणत्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आहेत, ब्रोमिनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन, फ्रेडल-क्राफ्ट अल्कायलेशन, फ्रेडल-क्राफ्ट असायलेशन. चॅप्टरच्या लास्टला ज्या रिएक्शन असतात, परवा ज्या एका लेक्चरमध्ये रिवाइज केल्या, त्यांना इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन असं म्हणायचं. नंतर ऍडिशन रिएक्शन कधी म्हणायचं, जेव्हा रिएक्टंट अल्कीन असते आणि त्याच्यामध्ये काहीतरी ऍड होणार आहे, दॅट इज ऍडिशन रिएक्शन. अल्कोहोलिक KOH किंवा अल्कोहोलिक NaOH टाकलं की अल्फा बीटा एलिमिनेशन, आणि ऍक्वियस KOH आणि ऍक्वियस NaOH टाकलं की न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स. क्लिअर झाल्या 4 वेगवेगळ्या टाईपच्या रिएक्शन्स? ओके, लिहून झालं की सांगाल. आता थोडं बंच ऑफ रिएक्शन्स देते, म्हणजे दिस गिव्स A अँड देन गिव्स B, आणि तुम्हाला AB ओळखायला लागेल. असं करू. रेडी?
एक मिनिट गायत्री. सॉरी. मी असं म्हटलं की जे चॅप्टरच्या एंडला रिॲक्शन येतात ना, हॅलोजिनेशन, जसं की क्लोरिनेशन केलं, नायट्रेशन, सल्फोनेशन, फ्रेडल क्राफ्ट अल्कायलेशन, फ्रेडल क्राफ्ट असायलेशन, हे सगळे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आहेत. ओके, लेट्स गो. सो आता त्याचंच ऍप्लिकेशन, क्वेश्चन नंबर 15. CH3 CH डबल बॉन्ड CH2. पहिल्यांदा ॲरो वरती लिहा HBr इन प्रेझेन्स ऑफ पर ऑक्साइड A देतोय. त्याच्यानंतर ॲरो वरती लिहा अल्कोहोलिक NaOH B. दोन्ही बनवा. फाइंड A and B. फाइंड A and B. करेक्ट आहे वैष्णवी. मयूर रॉंग आहे. एकतर IUPAC चुकवल्यास बहुतेक तू, व्यवस्थित बघ. श्रेया रॉंग. वेदांत करेक्ट. जयेश रॉंग. मयूर करेक्ट. सिद्धार्थ करेक्ट. बी फाइंड आउट करा. बी फाइंड आउट करा सगळेजण. यश रॉंग. वेदांत करेक्ट. सिद्धार्थ रॉंग. ग्रास्पिंग थोडीशी वाढवा. ही अल्कीन आहे CH3 CH डबल बॉन्ड CH2. त्याच्यामध्ये आपण HBr पुट केलाय. HX इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साइड. परऑक्साइड आला तर anti Markovnikov, negative part of the reagent will go to that carbon which has more number of hydrogen atoms and hence तुम्ही बनवलं CH3. इथे एक हायड्रोजन आला CH2, सिंगल बॉन्ड झाली CH2 आणि तिला ब्रोमीन लावला. दिस इज 1 ब्रोमोप्रोपेन. इथपर्यंत सगळे करेक्ट आहेत. हा, ALC म्हणजे अल्कोहोलिक. आता त्याच्यावरती जर आपण अल्कोहोलिक टाकलंय, अल्कोहोलिक सबस्टेन्सेस, अल्कोहोलिक बेस म्हणा. अल्कोहोलिक बेस काय देत असतो रे? हा वर्ड इम्पॉर्टंट आहे. आताच सांगितलं अल्कोहोलिक बेस एलिमिनेशन रिॲक्शन करतो. कोणतं एलिमिनेशन? अल्फा बीटा एलिमिनेशन. अल्फा बीटा एलिमिनेशन. यश, ब्रोमीन ज्या कार्बनला लागलाय त्याला अल्फा, त्याच्या शेजारचा कार्बन बीटा. अल्फा वरून ब्रोमीन काढायचा, बीटा वरून हायड्रोजन. CH3 CH डबल बॉन्ड CH2 आणि परत तुम्हाला प्रोपीन भेटली.
ठीक आहे, समजलं? यस, समजलं? ओव्हर थिंकिंग करायचं नाही. तुम्हाला आता रिएजंट व्यवस्थित समजला पाहिजे की अल्कोहोलिक KOH किंवा अल्कोहोलिक NaOH आला तर ते रिएजंट एलिमिनेशनचे आहेत. कुठला एलिमिनेशन? अल्फा बीटा एलिमिनेशन. मग तुम्ही भलते प्रोडक्ट बनवणार नाही. क्वेश्चन नंबर 16. क्लोरोबेन्झिन रिॲक्ट्स विथ मॅग्नेशियम. मेटल आला की काय टाकायचं असतं? ड्राय इथर किंवा ड्राय ॲसिटोन हा सॉल्व्हंट. प्रोडक्ट बनवा. प्रोडक्ट बनवा. क्लोरोबेन्झिन. हाच क्वेश्चन तुम्हाला विचारतात. व्हॉट इज ऍक्शन ऑफ क्लोरोबेन्झिन on treating with magnesium metal? फाइंड करा लवकर. जेव्हा एकटा मॅग्नेशियम मेटल ॲरोवरती दिसतोय तेव्हा पक्का तो कशासाठी आणलाय? ग्रिग्नार्ड बनवण्यासाठी. आणि ग्रिग्नार्डचा फॉर्म्युला कसा असतो मग? येस, RMgX. R ग्रुप मग Mg मग X. म्हणजे Mg या दोघांच्या मध्ये जाऊन पाठवायचा. इथे दोघांच्या बरोबर मध्ये जाऊन पाठवायचा. R म्हणजे तुमची अराइल रिंग आहे आता ती. Mg मध्ये आला मग Cl. याला नाव काय देणार तुम्ही? फिनाइल मॅग्नेशियम क्लोराइड. फिनाइल मॅग्नेशियम क्लोराइड. फिनाइल मॅग्नेशियम क्लोराइड. मी तुम्हाला डायरेक्ट स्ट्रक्चर काढून दिलं ना म्हणून तुम्ही पटकन रिॲक्शन बनवली. जर मी असा क्वेश्चन दिला असता तर तुम्ही विचार करत बसला असता. क्लोरोबेन्झिन विथ मॅग्नेशियम अशी काही रिॲक्शन आम्ही केलीच नाहीये, आम्हाला आठवतच नाहीये. असं करण्यापेक्षा आलेल्या क्वेश्चन मधला रिॲक्टंट आणि प्रोडक्ट, रिॲक्टंट रिएजंट जे काही दिलं ते लगेच लिहून घ्यायचं. आपल्याला रिॲक्शन सुचायला लागते. ठीक आहे. समजलं? नाही सिद्धार्थ, जेवढं दिलं तितकंच करायचं. ठीक आहे, जाऊ दे पुढे. क्वेश्चन नंबर 17. CH3 CH2 C CH3 डबल बॉन्ड CH2. एरो वरती दिला रेड फॉस्फरस प्लस Br2 gives A. सॉरी, रेड फॉस्फरस ऍक्ट कोणावर करत असतो? अल्कोहोल वरती. सो इथे OH पाहिजे. रेड फॉस्फरसचं काम अल्कोहोल वरती असतं, अल्किन वरती नाही. 2-हायड्रॉक्सी ब्युटीन. हा सिद्धार्थ करेक्ट आहे.
हे Cl2 नाहीये, H2 आहे. अल्कोहोल आहे 2-हायड्रॉक्सी ब्युटी, म्हणजे मेन फंक्शनल ग्रुप अल्कोहोल आहे. त्याच्यामध्ये रेड फॉस्फरस प्लस Br2 टाकलं. रेड फॉस्फरस प्लस Br2 हे इन सिटू प्रिपरेशन आहे PBr3चं. PBr3चं विच इज ब्रोमिनेटिंग रिएजंट. आणि तो काय करणार आहे, ब्रोमीन लावणार तुमच्या OHच्या ठिकाणी. फक्त OHच्या ठिकाणी कोण येणार, ब्रोमीन. CH3 CH2 C, इथे आला ब्रोमीन, इथे आली डबल बॉन्ड, इथे आला CH2. बाकी काहीही चेंज केलेला नाहीये. फक्त OH जो ग्रुप आहे, अल्कोहोलिक जो ग्रुप आहे, तो ब्रोमीनने सबस्टिट्यूट होणार आहे, कारण तुम्ही ब्रोमिनेटिंग एजंट टाकला. समजलं? डायरेक्ट PBr3 लिहून देणार नाहीत, कारण तो अनस्टेबल आहे, त्याला इन सिटू बनवायला लागतो. ही रिॲक्शन आठवली सगळ्यांना? आणि कुठून सांगते, थोडंसं चॅप्टरचं पण रिव्हिजन होऊन जाईल. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण अल्काइल हॅलाइड्स बनवणार होतो आणि हेडिंग होती फ्रॉम अल्कोहोल. म्हणजेच काय, प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड्स फ्रॉम अल्कोहोल. हेडिंग होती प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड फ्रॉम अल्कोहोल. मग अल्कोहोल जर रिएक्टंट असेल, त्याच्यापासून आपण किती डिफरंट वेजनी अल्काइल हॅलाइड बनवू शकणार आहे. जनरल मध्ये मी लिहिते अल्कोहोलचं कन्व्हर्जन तुम्हाला RX मध्ये करायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही केलेलं युजिंग HX, त्याच्यामध्ये HX टाका. जसं की आपण आता नाही, अजून हे केलंच नाहीये. HCl टाकलं, HBr टाकला किंवा HI टाकला. परत HCl मध्ये 3 थिंग्स शिकायचो आपण. HCl प्रायमरी अल्कोहोल मध्ये टाकल्यावर काय होतात, सेकंडरी मध्ये काय होतात, टर्शरी मध्ये काय होतात. तर ते टर्शरी मध्ये फास्ट रिॲक्ट करतात. फर्स्ट मध्ये त्यांना थोडासा इंटरमिजिएट टाइम लागतो आणि व्हेरी स्लो रिॲक्शन असते 1 मध्ये, की ज्याला कॅटलिस्टची गरज लागते. आणि त्याच कॅटलिस्टला आपण कोणता कॅटलिस्ट म्हटलेलं, ल्युकास रिएजंट. Lucas reagent, which is written as anhydrous ZnCl2 plus concentrated HCl. आठवलं? सो एरो वरती अनहायड्रस ZnCl2 प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl असेल आणि रिॲक्टंट अल्कोहोल असेल, तरी तुम्ही त्याचा OH काढून तिथे Cl लावणार आहे. ब्रोमिनेशन करताना परत सेम कहाणी, प्रायमरी सेकंडरी टर्शरी शिकलाय तुम्ही. प्रायमरी स्लो रिॲक्ट करतात, सेकंडरी इंटरमिजिएट रिॲक्ट करतात, 3 डिग्री फास्ट रिॲक्ट करतात. पण याच्यामध्ये तुम्ही टाकताना HBr नाही टाकत डायरेक्ट, तुम्ही पुट काय करता येते, HBr आपण डायरेक्ट टाकू शकत नाही. सो त्याच्या बदल्यात इन सिटू कसं बनवताय त्याला, मॉडेल क्वेश्चन पेपर मध्ये होतं NaBr प्लस H2SO4. NaBr प्लस H2SO4. H2SO4 मधला H, NaBr मधला Br, HBr बनवतात. आणि आता हा HBr रिॲक्ट करणार आहे, अल्कोहोलचा OH काढून फक्त त्याच्या ठिकाणी तुम्ही काय पुट करणार, त्याच्या ठिकाणी काय पुट करणार, Br. आणि परत HI च्या रिॲक्शन्स 1 साठी सेपरेट, 2 साठी वेगळ्या, 3 साठी वेगळ्या. वेगळ्या म्हणजे काय, त्यांचा रेट वेगळा आहे. 3 साठी फास्ट, 2 साठी इंटरमिजिएट, 1 साठी खूप स्लो. त्यासाठी तुम्ही काय टाकता त्याच्यामध्ये, HI नाही, यू पुट पोटॅशियम आयोडाइड इन प्रेझेन्स ऑफ, पोटॅशियम लिहा किंवा सोडियम आयोडाइड लिहा, इन प्रेझेन्स ऑफ H3PO4. H3PO3 आहे आय गेस, जस्ट एकदा कन्फर्म करते. फॉस्फरिक ऍसिड फॉस्फरस ऍसिड पैकी दोन्हीपैकी एक कोणतर फास्ट रिॲक्शन देतात. आठवले त्या रिॲक्शन्स, PO3 फॉस्फरिक ऍसिड. युजिंग HX होतं. त्याच्यानंतर होतं युजिंग फॉस्फरस हॅलाइड्स, P हॅलाइड्स. मग फॉस्फरस हॅलाइड्स तुम्ही कोणते कोणते बघितले, पहिला बघितले ट्राय हॅलाइड. अल्कोहोल मध्ये फॉस्फरस ट्राय हॅलाइड टाकायचं आणि अल्कोहोल मध्ये फॉस्फरस पेंटा हॅलाइड टाकायचे. ट्राय हॅलाइड म्हणजे कोण टाकणार तुम्ही,
PCl3 डायरेक्ट एरो वरती दिसतो, पण PBr3 दिसणार नाही, म्हणून रेड फॉस्फरस प्लस Br2 टाकणार. परत रेड फॉस्फरस प्लस PI2 टाकणार. जनरली दे आर रिप्रेझेंटेड बाय PX3. PCl3 एक्झिस्ट करतो, सो PCl3, पण PBr3 नाही करत. रेड फॉस्फरस प्लस Br2, रेड फॉस्फरस प्लस I2. काम काय करायचंय तेच, OH ला काढून तिथे हॅलोजन लावायचं. पेंटामध्ये परत काय एक्झिस्ट करतं, PCl5 एक्झिस्ट करतो, बाकी कोणीही एक्झिस्ट करत नाही. काम काय करायचं तेच, OH ला काढायचं, त्याच्या ठिकाणी Cl ला लावायचं. त्याच्यामध्येच तुम्ही परत काय ऍड करू शकता, युझिंग थायोनिल क्लोराइड. Using thionyl chloride. This reaction is named as Darzan's reaction. याच रिएक्शनला काल आपण डार्झन्स रिएक्शन म्हटलं, आणि याच्यापासून मला फक्त आणि फक्त अल्काइल क्लोराइड्स भेटतात, बट प्युरिफाईड बेस्ट मेथड आहे ही अल्काइल क्लोराइड्स. पण हे लक्षात ठेवा, ह्या तिन्ही पैकी कोणीही येताना रिएक्टंट तुमचा अल्कोहोल असणार आहे. OH काढायचा आणि फक्त काय पुट करायचं, दिलेला हॅलोजन. हे झालं रिवाइज. देऊ क्वेश्चन याच्यावरती, बघा एकदा रीड करून घ्या. चलो नेक्स्ट पेजला जाऊ. स्क्रीनशॉट घेऊ याचा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. रिएक्शन है आइसोप्रोपाइल अल्कोहोल, आइसोप्रोपाइल अल्कोहोल. बघा रिएक्टंट अल्कोहोल आहे आणि त्याच्यावरती टाकलं रेड फॉस्फरस प्लस I2. रेड फॉस्फरस प्लस बरं चला घ्या Br2. ए प्रॉडक्ट काय बनेल, आणि पुढे मी कंटिन्यू करते. त्याच्यामध्येच मी टाकलं परत अल्कोहोलिक एक्सेस ऑफ अमोनिया. परत मी टाकणार आहे त्याच्यामध्ये एक्सेस ऑफ अमोनिया, आणि अमोनिया कसा असतो, अल्कोहोलिक. सगळ्यात इम्पॉर्टंट काम काय रे इथे, आइसोप्रोपाइल अल्कोहोलचं स्ट्रक्चर काढणं. क्विकली काढा. आइसोप्रोपाइल अल्कोहोल मध्ये जिथं कुठे OH आहे तो कशाने सबस्टिट्यूट होईल, Br नी. ऍटलिस्ट A काढा, B राहू देत. मयूर ते मलाही माहित आहे, पण स्ट्रक्चर मला व्यवस्थित जमतंय का ते कळू दे. व्यवस्थित आन्सर लिहाल. वन्स डन टेल मी, देन तुम्ही माझ्यासोबत क्रॉस चेक करा. आयसो कधी लागतं, जेव्हा सेकंड कार्बनला मिथाइल ग्रुप आहे. प्रोपाइल म्हणजे टोटल मध्ये 3 कार्बन आहेत. सो फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, सेकंड कार्बनलाच मिथाइल ग्रुप लावायचा आहे. डन. आणि काय आहे, अल्कोहोल. सो इकडे पुढे कोण असणार, अल्कोहोल. प्रोपॅन टू ऑल सरळ काढला असेल तरी पण चालतो. याच्यावरती टाकलं रेड फॉस्फरस प्लस Br2. That is in situ preparation of PBr3. It is brominating agent. So OH ला काढून फक्त त्याच्या ठिकाणी कोण आणणार आपण, Br आणणार. येस, काय होणार, 2-ब्रोमोप्रोपेन. 2-ब्रोमोप्रोपेन आइसोप्रोपाइल ब्रोमाइड. 2-ब्रोमोप्रोपेन आइसोप्रोपाइल ब्रोमाइड दोन्ही नावं चालतात.
आणि त्याच्यानंतर ॲरो वरती दिलाय अल्कोहोलिक, अमोनिया अल्कोहोलिकच वापरतो आपण. मग अल्कोहोलिक, इथला अल्कोहोलिक म्हणजे काय, एलिमिनेशन नव्हे. अल्कोहोलिक KOH आणि अल्कोहोलिक NaOH हे दोनच लिहिलेले ना मी तिथे एलिमिनेशनच्या वेळी. हे दोनच असतील तर अल्फा बीटा एलिमिनेशन करायचे. ठीक आहे. इथे कोण टाकलंय, अल्कोहोलिक अमोनिया अँड दॅट टू इन एक्सेस. ही रिॲक्शन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये पण येते आणि अमाइन्स चॅप्टर मध्ये पण येते. अल्कोहोलिक अमोनिया टाकलाय, ते पण एक्सेस मध्ये टाकलाय. एक्सेस मध्ये का टाकला असेल रे, फक्त आणि फक्त प्रायमरी अमाइन भेटू दे, मिक्सचर भेटायला नको. एक्सेस मध्ये टाकलं की फक्त आणि फक्त प्रायमरी अमाइन भेटतो. आता यांच्यामध्ये न्यूक्लिओफाईल कोण आहे, तर अमोनियाचा न्यूक्लिओफाईल असतो NH2-. इथे न्यूक्लिओफाईल कोण आहे, Br-. सबस्टिट्यूट करा, CH3 CH वरती आहे CH3, समोर Br- निघून जाऊन कोण येईल, फक्त NH2. दिस इज प्रायमरी अमाइन. नाव काय याचं पण, 2-अमायनोप्रोपेन. 2-अमायनोप्रोपेन. लॉंगेस्ट चेन ही आहे, 1 2 3. समजलं. जर तुम्हाला विचारलं इथून ही रिॲक्शन कोणती आहे, फ्रॉम हिअर टू हिअर, ही रिॲक्शन एलिमिनेशन नाहीये, ही रिॲक्शन न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशनच आहे. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके. क्लिअर आहे सगळ्यांना. मयूर असं लक्षात ठेव की एलिमिनेशन फक्त आणि फक्त अल्कोहोलिक KOH आणि अल्कोहोलिक NaOH आहे, बाकी कोणाला नाही. मग अल्कोहोलिक कोणी येऊ दे, तिथे तुम्ही सबस्टिट्यूशन करायचं. फक्त KOH आणि NaOH आलं तर एलिमिनेशन, बाकी कोणी येऊ दे सबस्टिट्यूशन. दुसरा काही डाऊट आहे का बघा. रिॲक्शन लिहित असताना आधी थोडस तुम्ही विचार करा, त्याच्यानंतर माझ्या एक्सप्लेनेशनला जाऊ आपण हवं तर. क्वेश्चन नंबर 19. A, B आणि C वाला प्रोडक्ट देते. 2-ब्रोमोप्रोपेन, 2-ब्रोमोब्युटेन. याच्यामध्ये टाकलाय अल्कोहोलिक KOH. बघा अल्कोहोलिक KOH काय काम करणार आहे. A देईल, A वरती Br2 टाकलाय, B देईल आणि परत B वरती NaNH2 टाकलाय, C देईल. C पर्यंत राहू दे, तुम्ही B पर्यंत पोहोचला पाहिजे. B पर्यंत तुम्ही पोहोचला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांनी मला A सांगताय. टेल मी A. IUPAC सांगायचं त्याचं. वैष्णवी करेक्ट, वेदांत करेक्ट. यश नाव चुकीचं आहे, IUPAC व्यवस्थित कर, नंबर राहिला त्यामध्ये. गुड एव्हरीवन, गुड गुड गुड. सो वेट, मी A पर्यंत येते, मी A काढते, त्याच्यानंतर B वर थिंक करा. सिद्धार्थ नाव व्यवस्थित पाहिजे. बोर्ड एक्झामच्या इतक्या जवळ जाऊन छोट्या छोट्या चुका एक्सेप्ट करणार नाही, ठीक आहे. सगळ्याच जणांना सांगते. 2-ब्रोमोब्युटेन, फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, सेकंड कार्बनला ब्रोमिन, त्याच्यानंतर इथे H असणार, इथे असणार CH2, CH3. 2-ब्रोमोब्युटेन वरती अल्कोहोलिक KOH टाकल्यानंतर काय केलं तुम्ही, एलिमिनेशन लक्षात आली आता पटकन. कसली एलिमिनेशन असते, अल्फा बीटा एलिमिनेशन. अल्फा म्हणजे कोण, ब्रोमीनच्या कार्बनला लागलाय तो अल्फा आणि त्याच्या शेजारच्या कार्बनला बीटा. मग हा पण शेजारचे, हा पण शेजारचे.
याला म्हणते मी बीटा डॅश आणि याला म्हणते मी बीटा. सो प्रोडक्ट किती बनणार आहेत या केसमध्ये? 2 प्रोडक्ट बनणार आहेत आणि तुम्ही चुकीचा बनवला असेल. प्रोडक्ट 2 बनणार आहेत. ज्यांनी ज्यांनी आन्सर ब्युटीन दिलं याचा अर्थ तुम्ही प्रोडक्ट बीटा 1 पासून बनवलं, बीटा डॅश पासून बनवलंय. सेटजेफ काय सांगतात? मोर सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट इज मेजर. याच्यावरून आणि पुढून हा असा प्रोडक्ट बनला असेल तर यू आर राईट. मोर सबस्टिट्यूटेड अल्किन. ब्यूट 1 इन नाही, ब्यूट 2 इन. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती Br टाकलाय. किती टाकलाय? 2. मग अल्कीन मध्ये जेव्हा तुम्ही Br2 टाकताय, सिमेट्रिक अल्कीन तेव्हाच तयार होते जेव्हा आपण तिला मोर सबस्टिट्यूटेड म्हणतो मयूर. जर तुम्ही बीटा डॅश वरून काढला असता तर अल्कीन अशी दिसली असती. CH2 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH2 CH3. वरची सिमेट्रिक आहे. का सिमेट्रिक आहे? कारण मोर सबस्टिट्यूटेड आहे. ही अनसिमेट्रिक आहे. का अनसिमेट्रिक आहे? कारण या अल्कीनच्या एकाच बाजूला सबस्टिट्यूशन आहे. इथे दोन्ही बाजूला सबस्टिट्यूशन आहे. ब्यूट 1 इन, ब्यूट 2 इन. पण फर्दर रिएक्शन कुठून जाणार? ब्यूट 2 इन पासून, कारण ती मेजर आहे आणि ही मायनर आहे. सो मोर सबस्टिट्यूशनने ओळखशील तर पुढे जाऊन प्रॉब्लेम नाही येणार. कारण पुढे असं होईल की दोन्ही अल्किन सिमेट्रिक आहेत आणि तुला ओळखायचंय की त्यातली मेजर कोणती आहे. सो कॅल्क्युलेट अल्फा हायड्रोजन, तुम्हाला तुमचा आन्सर भेटून जाईल. आता Br2, 2 Br ऍड होणार अक्रॉस द अल्किन. अल्किनच्या अक्रॉस 2 Br ऍड होणार आहेत. कसं दिसेल बघा? CH3, या CH वरती एक ब्रोमीन येणार, डबल बॉन्डची सिंगल बॉन्ड झाली, पुढच्या CH वरती एक ब्रोमीन येणार आणि पुढे बनणार CH3. सो कोणता प्रोडक्ट बनला हा? 2,3 डायब्रोमोब्युटेन. जेव्हा जेव्हा अल्किन मध्ये काहीतरी आपण टाकतो तर ती ऍड होतं. ती गोष्ट अक्रॉस द अल्किन ऍड होते. तुम्ही HBr टाकला असता तर HBr ऍड झाला असता. तुम्ही Br2 टाकला तर दोन्ही बाजूला काय झालं? या पण बाजूला Br आणि या पण बाजूला Br बनलं. करेक्ट? आणि लास्ट तुम्हाला सांगितलं याच्यावरती टाका NaNH2, Na प्लस NH2 मायनस. सो न्यूक्लिओफाईल कोण आहे यांच्यामध्ये? NH2 मायनस. आणि इथे कोण आहे? Br. सो दोन्ही Br जाणार आणि दोन्ही ठिकाणी आता NH2 येणार. दोन्ही Br ला पाठवून द्या. CH3 CH, सिंगल बॉन्ड CH, पुढे जाऊन CH3. ऑर्गॅनिक मध्ये आपण एक्सेस मध्ये थिंग्स यूज केले, तिथे बॅलन्सिंग करत नाही आपण. समजून घ्यायचं असतं की बीकर मध्ये काही एक मॉलिक्यूल नसणार आहे तिथे. सो NH2 NH2. 2,3 diamino butane. Very nice. 2,3 diamino butane. सगळ्यात मेन रिएक्शन याच्यामध्ये A to B जाणे. हे लक्षात ठेवा जे काय मी वर्ड यूज केला. अल्किन मध्ये काहीही ऍड केलं, अल्किन मध्ये काहीही टाकलं तर ते अक्रॉस द डबल बॉन्ड ऍड होतो. एक इकडे लावायचा, एक इकडे लावायचा. HBr मध्ये पण तुम्ही तेच करताय, Br2 मध्ये पण तुम्ही तेच केलं. क्लिअर आहे सगळ्यांना? आणि ही रिएक्शन रिवाइज करायची असेल A to B जाणारी तर टेक्स्ट बुकचं पेज नंबर सांगते 213 वरती ग्रीन कलरचा चार्ट आहे खाली, तो करायचा. A to B कसं गेलं याच्यासाठी पेज नंबर 213 वरचा चार्ट करायचा. ग्रीन कलरचा चार्ट आहे.
डन. ते कधी कधी उगच ना या BRच्या खाली तुम्हाला CCl4 देतील. लक्षात ठेवा CCl4 हा इनर्ट सॉल्व्हंट आहे, तो काही फरक पाडणार नाही त्याच्यावरती. इनर्ट सॉल्व्हंट आहे, सो तो रिएक्शन मध्ये भाग घेणार नाही. वन्स डन टेल मी मग पुढची रिएक्शन. थोडंसं पाठीमागून बघून येऊ काय काय केलं आपण. पहिल्यांदा मी तुम्हाला 4 टाईपच्या रिएक्शन शिकवल्या. हॅलोजिनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन, फ्रेडल-क्राफ्ट, असायलेशन, अल्कायलेशन आलं की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आणि मग ते ऑर्थो-पॅरा प्रोडक्ट देतात. नेक्स्ट शिकवलं अल्कीन. बघा इथे होती अल्कीन. अल्कीन मध्ये काही टाकलं तर डबल बॉन्ड ब्रेक होऊन त्याच्या अक्रॉस त्या गोष्टी ऍड होतात, हेन्स ऍडिशन रिएक्शन. अल्कोहोलिक KOH NOH टाकलं तर अल्फा बीटा एलिमिनेशन. जेवढे बीटा तेवढे प्रोडक्ट बनवायचे, बट मेजर प्रोडक्ट इज गिवन बाय व्हॉट? मेजर प्रोडक्ट इज गिवन बाय ZZ. मेजर प्रोडक्ट इज गिवन बाय ZZ. नंतर ऍक्वियस NaOH KOH टाकलं तर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. त्याच्यानंतर शिकवलं की हे झालेलं, हे रिवाइज होतं. क्वेश्चन नंबर 16 मध्ये ग्रिग्नार्ड रिएजंट कसा बनतो तो शिकवला. क्वेश्चन नंबर 17 मध्ये रिएक्टंट अल्कोहोल असेल तर त्याच्यामध्ये काय काय टाकल्यानंतर अल्काइल हॅलाइड बनतो ते सांगितलं. लास्ट त्याचेच क्वेश्चन्स प्रॅक्टिस करून घेतले. याच्यामध्ये एक्सेस ऑफ अमोनिया एक जास्त आलं तुम्हाला. इथे Br2 वाला एक कंपाऊंड जास्त दिसला आणि NaNH2 वाला, बट ते लॉजिकली पण सॉल्व्ह करू शकता. क्वेश्चन नंबर 20. इम्पॉर्टंट रिएक्शंस आहेत. हाऊ विल यू प्रिपेअर? How will you prepare diphenyl from chlorobenzene? How will you prepare diphenyl from chlorobenzene? Take your time and कसं बनवणार थिंक करा. कोणाला त्या रिएक्शनचं नाव आठवत असेल तर मला नाव सांगाल. गुड, बनवा मग. हा वैष्णवी, वेदांत आठवलं की नाही? मयूर आठवलं? वैभवी, अथर्व, नाव बघू आपण. मी तुम्हाला सांगितलेलं पहिल्यांदा तुम्ही रिएक्टंट लिहून घेताय. हाऊ विल यू प्रिपेअर दिस फ्रॉम क्लोरोबेन्झीन? किती जणांनी लिहिलं नोटबुक मध्ये लिहिताना या स्टाईल मध्ये? का फास्ट फास्ट बनवली नुसती रिएक्शन? आणि प्रोडक्ट डायफिनाइल म्हणजे 2 बेन्झीनच्या रिंग अशा एकमेकांना फ्यूज असणार आहेत.
2 बेन्झीनच्या रिंग आणायच्या आहेत. 1 बेन्झीन पासून 2 बेन्झीनकडे जायचंय, म्हणजे पक्का आहे की 2 बेन्झीनच्या रिंगसाठी रिएक्टंट 2 वेळा घेतला पाहिजे, 2 क्लोरोबेन्झीन. आणि त्याच्यामध्ये सोडियम टाका. सोडियम टाकल्यानंतर काय होतं, तुम्ही ही रिएक्शन शिकताना अशी लिहिली आहे बघा, क्लोरोबेन्झीन प्लस सोडियम, आणि मी अजून एक क्लोरोबेन्झीन जो लिहिलेला तो पुढे लिहिते. किती सोडियम टाकायचं, एका बेन्झीन रिंग सोबत 1 Cl 1 Na, तर दुसऱ्या बेन्झीन रिंग सोबत 2 Na, आणि याच्यातून मायनस होणार आहे सोडियम क्लोराईड. किती सोडियम क्लोराईड, 2 सोडियम क्लोराईड बाहेर पडणार. हे 2 सोडियम, हा दुसरा क्लोरीन, हा एक क्लोरीन. हे 2 सोडियम क्लोराईड बाहेर पडल्यानंतर रिंग फ्यूज होते. सो बेन्झीनची रिंग fused with another benzene ring. This is called as diphenyl, and this reaction is called as Fittig reaction. Very nice. This reaction is called as Fittig reaction. Fittig नावाच्या सायंटिस्टने सांगितली, सो Fittig reaction. त्यातच सब क्वेश्चन्स करू आपण. 20 मधला हा सब क्वेश्चन 1 करा Fittig reaction वरती. सब क्वेश्चन 2, prepare butane from chloroethane. From chloroethane. नाही 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 मयूर, दुसरी कुठली अल्टरनेटिव्ह रिएक्शन नाही करायची. तू काय केलंस, बेन्झीन बर मला सांग, ही बेन्झीन रिंग एक स्टेबल कंपाऊंड आहे, रेझोनन्स आहे त्याच्याकडे, तर मायनस ऑफ HCl का होईल याच्यातून. जर HCl हा जर मायनस झाला असता, जर HCl मायनस झाला याचा अर्थ तू हायड्रोजन काढून घेतलास या बेन्झीन कडून, आणि ही बेन्झीन अनस्टेबल बनणार आहे, मग ही हायड्रोजन लीव्ह करेल का तिचा. इथून Cl का जाणार, तर क्लोरीन इज गुड लिव्हिंग ग्रुप, Cl लाच राहायची इच्छा नाहीये म्हणून Cl जातोय, आय ऍग्री. पण इथून हायड्रोजन का जाईल. आता तर हे सगळे सुखी समाधानी आहेत सगळे हायड्रोजन, कारण बेन्झीनचे हायड्रोजन आहेत ते स्टेबल कंपाऊंडचे हायड्रोजन आहेत, तर ते निघून जाणार नाहीत. मनगडत रिएक्शन नाही बनवायच्या, जे शिकवले तेच बनवायचं. प्रिपेअर ब्युटेन फ्रॉम क्लोरोइथेन. याच्यामध्ये चेन लेंथ वाढत असते बघा. रिएक्टंट कोण आहे, क्लोरोइथेन. प्रोडक्ट कोण आहे, ब्युटेन. सो तुम्हाला हे तर ओळखलं असेल की चेन लेंथ वाढली आहे. रिएक्टंट मध्ये फक्त 2 कार्बन आहेत, CH3 CH2 Cl, पण प्रोडक्ट मध्ये 4 कार्बन आहेत, CH3 CH2 CH2 CH2. सेम रिएक्शन करायची. ग्रिग्नार्ड नाही, ग्रिग्नार्डने करू नका. ग्रिग्नार्डने करू शकाल, पण सिंपल रिएक्शन तुम्ही ही करू शकताय ना. हा एक क्लोरीन, एक कंपाऊंड, 2 सोडियम, परत तोच कंपाऊंड लिहा, उलटा लिहा फक्त जरा, CH3 CH2 Cl, क्लोरोइथेन, आणि याच्यातून कोण निघून जाणार, 2 NaCl. 2 NaCl मायनस ऑफ 2 NaCl. रिएक्शन मध्ये मेटल आहे, सो ड्राय इथर किंवा ड्राय ऍसिटोन हा सॉल्व्हंट येईल. रिएक्शन मध्ये मेटल आहे, सो ड्राय इथर किंवा ड्राय ऍसिटोन हा सॉल्व्हंट येईल, आणि 2 बाकीचे फ्यूज करा. पुढचा CH3 CH2 आणि पाठीमागून आलेला CH2 CH3 बनला ब्युटेन. दिस रिएक्शन इज कॉल्ड ॲज वुड्स रिएक्शन. रिएक्शन सेमच आहे, पण जेव्हा साध्या ॲलिफॅटिक मध्ये केलं जातं, ॲलिफॅटिक कंपाऊंड्स मध्ये केलं जातं, तेव्हा त्याला वुड्स रिएक्शन म्हणायचं, फक्त वुड्स. यश. जेव्हा ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये केलं जातं तेव्हा त्याला फिटिग रिएक्शन म्हणायचं. ॲरोमॅटिक मध्ये केलं तर फिटिग, ॲलिफॅटिक मध्ये केलं तर वुड्स. क्लिअर झालं.
आणि साक्षी, तू ग्रिग्नार्ड तेव्हा वापरू शकशील ना जेव्हा तुझ्या कंपाऊंड मध्ये कार्बोनिल आहे आणि तो अटॅक करेल आणि चेन लेंथ वाढवेल, म्हणून ग्रिग्नार्ड वापरून इथे ही रिॲक्शन केली नाही. आणि यामध्येच थर्ड सब क्वेश्चन, prepare toluene from chlorobenzene. Prepare toluene from chlorobenzene. रिएक्टंट कोण आहे सांगा, प्रोडक्ट कोण आहे सांगा. प्रिपेअर टुलिन म्हणजे टुलिन झाला प्रोडक्ट, फ्रॉम क्लोरोबेन्झिन, क्लोरोबेन्झिन झाली रिएक्टंट. सो आता मला लक्षात येतं की जर माझा रिएक्टंट त्यांनी क्लोरोबेन्झिन दिलाय आणि प्रोडक्ट जर टुलिन दिलाय तर डिफरन्स काय आहे रे. सीएल जाऊन मिथाइल ग्रुप आलाय, सीएल जाऊन मिथाइल ग्रुप आलाय, तर मी काय करणार, याच्यामध्ये 2 सोडियम टाकणार आणि दुसरा वापरणार मिथाइल क्लोराइड. दुसरा काय वापरणार, मिथाइल क्लोराइड. वैष्णवी, फ्रेडल क्राफ्ट अल्कायलेशन मध्ये तुम्ही त्या सीएलचा बॉन्ड हलवू शकता, करून बघा. फ्रेडल क्राफ्ट नाही होत. इथे सीएल हे 2 Na आणि हा एक सीएल, असे तिन्हीच्या तिन्ही सीएल निघून जातात, -2 NaCl. आणि काय होणार, बेन्झीनच्या रिंग वरती डायरेक्टली कोण फ्यूज होऊन लागेल आता, मिथाइल. सो क्लोरोबेन्झीन टू टुलिन गेले. आता याच्यात एरोमॅटिक रिंग पण होती आणि एलिफॅटिक मिथाइल क्लोराइड पण होता. हेन्स दिस इज कॉल्ड ॲज, मिक्स करायचं नेमला, वुड्स-फिटिग रिएक्शन. वुड्स-फिटिग रिएक्शन म्हणून तर सब क्वेश्चन बनवले ना मी. जनरली कसं लिहू शकताय बघा आता तुम्ही याला, अल्काइल हॅलाइड सोडियम प्लस अल्काइल हॅलाइड, हे जर केलं तर अल्केन भेटतो. जर RX अल्काइल हॅलाइडच 2 वेळा घेतलं, मिथाइल क्लोराइड सोडियम इथाइल क्लोराइड, तर तुम्हाला अल्केन भेटतं. सेकंड, तुम्ही अराइल हॅलाइड पण घेऊ शकता. बेन्झीनवर X प्लस सोडियम प्लस बेन्झीनवर X. या केसमध्ये तुम्हाला डायफिनाइल भेटतं. ही बेन्झीनची रिंग आणि ती बेन्झीनची रिंग फ्यूज होणार, डायफिनाइल. आणि तिसरी केस ज्याच्यामध्ये तुम्ही एक घेऊ शकताय अल्काइल हॅलाइड आणि दुसरा घेऊ शकताय अराइल हॅलाइड. यातला अल्काइल आणि पुढच्यातला अराइल ग्रुप फ्यूज होतो आणि बेन्झीनच्या रिंग वरती काय दिसायला लागतो तुम्हाला, तो टिपिकल R. दिस इज कन्क्लुजन. समजलेत का तिन्ही रिएक्शन? फक्त बेन्झीन आलं तर फिटिंग, फक्त एलिफॅटिक आलं तर वुड्स, मिक्सचर आलं तर वुड्स फिटिंग. समजलं सगळ्यांना? सो याच रिएक्शन घ्या. आता तुम्ही काम काय करायचंय सांगते. आता जस्ट रिवाइज करताय, आता रिवाइज करत करत एक पेपर घ्यायचा, ब्लँक पेपर, आणि ब्लँक पेपर वरती क्वेश्चन नंबर 1 पासून क्वेश्चन नंबर 20 पर्यंत, म्हणजे कालचे ऍज वेल एज आजचे फक्त क्वेश्चन लिहून काढायचे रिवाइज करत करत. आणि रिव्हिजन फक्त आजचं नाही करायचं, कालचं आणि आजचं करायचं. क्वेश्चन नंबर 1 पासून क्वेश्चन नंबर 20 पर्यंत ओनली क्वेश्चन्स लिहून काढायचे. परत तुम्ही कॉलेजला जाताय किंवा कुठेही जाताय तेव्हा या पेपरचं फोल्ड बनवून तुमच्या पॉकेटमध्ये ठेवा. कधीही कॉलेजमध्ये, क्लासमध्ये, टीव्ही समोर बसलाय, कुठेही बसलेला असताना ती चिठ्ठी बाहेर काढायची, रॅन्डमली कुठलाही क्वेश्चन उचलायचा
मग याचा आन्सर सांगा तिथं 2 मिनिटात. आठवायचा प्रयत्न करायचा. रॅन्डम कोणताही क्वेश्चन. तुम्हाला मध्येच वाटलं चला क्वेश्चन नंबर 13 बघूया मला येतोय का. स्वतःला क्वेश्चन आहे समोर, सो डोक्यामध्ये आन्सर बनतंय का बघायचं. बनलं तर गुड रिव्हिजन चालू आहे. नाही बनलं तर परत नोटबुक उघडा, 13चं तेवढ्याच आन्सर बघा, क्लोज करा, परत तुमची कामं करायला लागा. परत मधूनच 13 स्वतःला विचारायचा येतोय का. आला तर व्हेरी नाईस, मग पुढच्या क्वेश्चनला जा. तुम्ही आज अशा प्रकारे रिव्हिजन करणार आहे. चिठ्ठी बनवायची, खिशात ठेवायची आणि सोबत ठेवायची फॉर ऑल द डे. चालता चालता उगाच म्हणायचं सांग बघू काय वुड्स फिटिंग रिॲक्शन आहे. उगाच विचारायचं की अल्फा बीटा एलिमिनेशनचा रिएजंट काय होता सांग बरं. स्वतःला विचारायचं, स्वतःला. ठीक आहे. ओके एव्हरीवन, करा प्रिपरेशन व्यवस्थित. ऑलमोस्ट सगळ्या टाईपच्या रिॲक्शन्स आपल्या झालेत या टॉपिक मधल्या. तर उद्या मी क्वेश्चन बँक मधले असेच रॅन्डम क्वेश्चन्स घेईन. होमवर्क देऊ का एक. अजून थोड्या रिॲक्शन्स आहेत, माइट बी अजून एक 10 रिॲक्शन्स होतील या चॅप्टर वरती. ठीक आहे. टेक्स्टबुक मधला क्वेश्चन आहे. आणि वुड्स रिॲक्शन, वुड्स फिटिंग रिॲक्शन या सगळ्या रिॲक्शन्स मध्ये लक्षात ठेवा रिॲक्टंट अल्काइल हॅलाइड किंवा अराइल हॅलाइड असतो. अल्काइल हॅलाइड किंवा अराइल हॅलाइड असतो. NaCl काढायचं आहे म्हणजे ऍटलीस्ट त्याच्यामध्ये Cl पाहिजे. NaBr काढायचं असेल तर त्याच्यामध्ये Br पाहिजे, म्हणजे ते अल्काइल किंवा अराइल हॅलाइड्स पाहिजे. तुम्हाला ते देत नाहीत की हे 2 वेळा घ्या की 4 वेळा घ्या. तुमचं तुम्हाला समजलं पाहिजे की अल्काइल हॅलाइड आणि एरोवर सोडियम दिसतोय म्हणजे हा मॉलिक्यूल 2 वेळा घेऊन त्यातून NaCl काढला पाहिजे. प्रोडक्ट बनवा आणि त्याचा IUPAC लिहा. ठीक आहे. एंड ऑफ द लेक्चर. बाय एव्हरीवन, थँक यू सो मच.